भाजप 240 खासदार आहेत। चंद्रबाबूंच्या टीडीपीचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार, एलजेपीचे 5 खासदार आहेत आणि इतर छोटे पक्ष 13 खासदार। एनडीएचं संख्याबळ होतं 293 खासदारांचं। इंडिया आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 99 आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय, म्हणजेच काँग्रेसचे 100 खासदार। अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे 37 खासदार, ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे 29, एम के स्टालिन यांच्या डीएमकेचे 22 खासदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार, आरजेडीचे 4 खासदार आणि इतर छोट्या पक्षांचे 26 खासदार, अशी एकूण बेरीज होते 235 खासदार। आता जे एनडीए किंवा इंडियाचा भाग नाही त्यात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार, शिरोमणी अकाली दलाचा 1 खासदार, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत, जेडपीएम 1 खासदार, आझाद समाज पार्टीचा 1 खासदार आणि व्हॉइस ऑफ पीपल पार्टीचे 1 खासदार आणि व्हॉइस ऑफ पीपल पार्टीचे 1 खासदार। एकूण संख्याबळ होतं 9 आणि अपक्ष 6, असे एकूण इतर विरोधक आहेत 15। आता समजा जे इंडिया आघाडीत नाहीत पण विरोधकांच्या बाकावर आहेत त्या 15 खासदारांनी जर इंडिया आघाडीला साथ दिली तर इंडिया आघाडीचं संख्याबळ होतं 250 खासदारांचं।